सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। नेवासा नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागलाय। नगराध्यक्ष पद खुले असल्याने निश्चित नगरसेवकांपेक्षा नगराध्यक्ष पदाकडे अनेकांचं लक्ष लागलंय। सुप्तपणे इच्छुकांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे। निवडणूक तारखा जाहीर झाल्याने हालचाली गतिमान झाल्यात। शहराचा विकास सर्वांच्या डोळ्यासमोर असल्याने आता निवासीकर नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचे जाणकार सांगत आहेत। वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड आलाय। शहरातील कुंभार गल्ली परिसरात शेतकरी दीपक लक्ष्मण डावकर यांनी आपल्या आई बहीण मेहुणे यांच्या शहरातील काही उद्योजकांविरुद्ध फसवणूक, बनावट दस्त नोंदणी व धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील शेतकरी आबासाहेब मनोहर थोरात यांच्या कांद्याला प्रति किलो फक्त ₹1.85 बाजारभाव मिळाला। हा अपमान सहन न झाल्याने संतप्त होत थेट रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध केला। कोल्हार गुटी राज्य महामार्गावरील वडगावपान फाटा येथे मंगळवारी दुपारी शेतकरी थोरात यांनी आपला संपूर्ण कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणून रस्त्यावर ओतून तीव्र आंदोलन केलं। त्यांच्या या कृतीमुळे परिसरात मोठा जमाव जमला। त्यानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी वाहतूक ही ठप्प झाली होती। जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय। मुळा आणि सीना नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू आलेली आहे। जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीने पहिल्या टप्प्यात 12 वाळू घाटाचे लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे। बांधकामाला प्रत्यक्षात वाळू मिळण्यासाठी नदीची पाणी पातळी घटण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। दरम्यान मे 2025 मध्ये मंजूर केलेल्या कृत्रिम वाळू धोरणामुळे नगर जिल्ह्यातून कृत्रिम वाळू साठ्यासाठी अर्ज मागवण्यात आलेत। त्यानुसार 107 अर्ज जिल्हा गौण खनिज विभागाकडे प्राप्त झाल्यात। यातून पात्र 60 प्रस्ताव पुन्हा वेगवेगळ्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी तालुका पातळीवर पाठवण्यात आले आहेत। अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर तालुक्यातील खडकवाडी परिसरात सापळा रचून एक विना नंबरचा डंपर आणि 4 ब्रास वाळू असा एकूण 15,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। आदर्श गाव वाघोलीने पुन्हा एकदा स्वच्छतेचा आदर्श घालून दिलाय। मुख्यमंत्री समृद्ध ग्राम राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आज वाघोली येथे स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमाला जिल्हा परिषद शाळा व केंद्र शाळा वाघोली परिसर स्वच्छ करण्यात आला। गावातील तरुण मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा स्वच्छता उपक्रम पार पडला। गांडूळ खत तयार करून ते झाडांना टाकण्याचे तसेच सेंद्रिय खत भरण्याचे काम गावकऱ्यांनी स्वतःच्या हाताने केले। हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात आला। सरपंच सुष्मिता उमेश भालसिंग, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ आणि विद्यार्थी एकत्र येऊन शाळा परिसर नवचैतन्याने उजळून निघाला। शेवटी ग्रामस्थांनी ठरवले स्वच्छता मोहीम दर महिन्याला नियमितपणे राबवली जाईल, जेणेकरून वाघोली स्वच्छ, हिरवेगार आणि आदर्श गाव म्हणून कायम ओळखले जाईल।
श्रीरामपूर तालुक्यातील खिरडी येथे बेकायदेशीर विनापरवाना मद्य विक्री करताना तालुका पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेऊन 20 बॉटल बॉबी संत्रा देशी दारू जप्त केली आहे। हा 1600 रुपयांचा मुद्देमाल आहे। सोमवारी सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली आहे। गावात ज्याच्या आडोशाला आरोपी कैलास साहेबराव पवार हा विनापरवाना दारू बाळगताना आढळून आला, त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणी हवालदार विशाल मैद यांनी फिर्याद दाखल केली आहे। प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कारवाई केली आहे। सोनई गोरेगाव मुळा कारखाना परिसरातील जुगार दारू माव्यावर छापा टाकून सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळे यांनी चौघांवर कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी सोनई मुळा कारखाना व गोरेगाव येथे कारवाई केली आहे। बिबट्याच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्यासाठी वन विभागाने अत्याधुनिक मोहीम सज्ज केली आहे। कोपरगाव परिसरात सुमारे 40 कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे। नाशिक, पुणे, अहिल्यानगर, संगमनेर व राहुरी येथे विशेष कारवाई झाली, मात्र तरीही बिबट्या हुलकावणी देत शेतात झाडाझुडपांमध्ये ठाण मांडून लपत आहे। पिकलेले पांढरे केस, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, ऐकू येण्यासाठी कानात यंत्र, कुणाच्या हातात आधाराला काठी, कुणाच्या डोक्यावर टोपी तर कुणी कमरेत वाकलेले असे वयाचे 70 गाठलेले 60-70 ज्येष्ठ एकत्र आले। ते काही शासनाच्या कुठल्या लाभासाठी नाही तर निमित्त होते शालेय मित्रांच्या तब्बल 50 वर्षांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याचे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।